ठीक है, 3 है विद्यार्थ्यांचे कालखंड किती आहे? 3 आहे. कोण कोणते आहेत? सांगू शकतो तुम्ही विद्यार्थ्यांचे कालखंड? बोलू नका रे. हा, कोण कोणते आहेत? आपल्या विद्यार्थ्यांना कोण कोणते आहेत? खूप छान कसा ते बरोबर आहे. आता मला सांगा, प्राचीन कालखंडामध्ये होऊन गेलेल्या काही राजांची नावे सांगा मला. माहिती आहे का? प्राचीन कालखंडामध्ये होऊन गेलेल्या राजांची नावे सांगा ना. आशियापासून राजावर कावलं तुम्हाला पुढे बोललेले सांग बघा. सम्राट अशोक हे खूप छान काय म्हणतो चंद्रगुप्त मौर्य खूप छान. ठीक आहे. आता मला सांगा, मध्ययुगीन कालखंडामध्ये होऊन गेलेल्या काही राजांची नावे सांगा मला. मुघलकालीन जे राजे होते त्यांची नावे सांगा मला. माहिती आहे मध्ययुगीन कालखंड मुघलकालीन म्हणाले. मुघलकालीन सांगा. अकबर आणखी बाबर आणखी. तर ठीक आहे. एक आहे मध्ययुगीन कालखंडामध्ये होऊन गेलेल्या राजांची काय नावे. आता मला सांगा, आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतावर कोणाची सत्ता होती? सामूहिक उत्तर द्यायचं. एक जणांना उत्तर द्यायचं. कोण सांगितलं? फोटो सांगितलं. फोटोवर उत्तर सांगायचं. कोणाची होती? इंग्रजी. काय नाव? ठीक आहे. खूप छान. आता मला सांगा की इंग्रजांविरुद्ध भारतीयांनी केलेला पहिला आणि सर्वात मोठा उठाव कोणता होता? इंग्रजांविरुद्ध भारतीयांनी केलेला पहिला आणि सर्वात मोठा उठाव. उठाव. तर आज आपण 1857 उठाव हा प्रत्येकाच्या अभ्यासणार आहोत. ठीक है. बघा, आता आपण बघतो की जसं उठाव किंवा कोणतीही गोष्ट असेल, उठाव किंवा कोणतीही गोष्ट असेल ती काही घडून येत नाही. कोणतीही गोष्टीसाठी काय असतं, त्याची पार्श्वभूमी तयार झालेली असते किंवा त्याची विविध कारणे असतात आणि त्या कारणानुसार नंतर काय होते की ती घटना घडून येते. तसं की 1857चा जो उठाव आहे, तो उठाव हा लगेच घडून आलेला नाही. त्याची काय झालेली होती? पार्श्वभूमी तयार झालेली होती. आणि ते पार्श्वभूमी ज्यावेळेस असं होतं की उठाव कधी होतो म्हणजे का ज्यावेळेस की एखाद्या गोष्टीवर ज्यावेळेस अतिरेक होतो आणि मग लोक काय करतात, पूर्णपणे रस्त्यावर उतरतात किंवा त्याच्या विरोधामध्ये जातात. ते एकाही झालेलं नव्हतं. त्याला काय की बरीच अशी कारणे कारणीभूत होती. तर ते कारणे आपण आज या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे. त्याचं पहिला आपण बघू त्याची उठावाची कारणामध्ये आर्थिक कारण. इंग्रज भारतामध्ये कशासाठी आले होते? खूप छान. हे दोघे खूप उत्तर देतात. खूप छान. का फिरायला आले होते? तर आपल्या काय बोलायचं, भारतामध्ये जाऊन थोडं फिरून येऊ आपण. असं होतं का? नव्हतं. कारण की इंग्रज हे काय होते, हे व्यापारी होते आणि आर्थिक लूट करण्यासाठी ते असं इंग्रज असं होतं की त्यांच्या सत्तेवर काय मावळत होता? सूर्य मावळत होता. म्हणजे देशाच्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक देशामध्ये काय होतं, त्यांचं साम्राज्य होतं आणि आर्थिक लूट करणे आणि व्यापारी म्हणून झाले आणि सत्ताधीश बनणे हे त्यांचं काय होतं, धोरण होतं. तर भारतामध्ये ज्यावेळेस ते आले त्यावेळेस त्यांनी काय केलं की सर्वप्रथम काय केलं, त्यांनी आपलं आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांनी काय केलं, नवीन महसूल पद्धत आणली. नवीन महसूल पद्धत आली आणि ही महसूल पद्धत मध्ये काय की शेतकऱ्यांकडून काय केली जायची, ही महसूल जबरदस्तीने काय केली जातो, वसूल केली जातो. लगान चित्रपट बघितलं होतं का? आमिर खानचा काय चित्रपट बघत नाही काय म्हणजे जर लगान चित्रपट तुम्ही बघितलं असेल तर त्याच्यामध्ये काय आहे की ते लगान माफ करण्यासाठी काय करतात, ते क्रिकेटचं मॅच खेळतात. तर तसं ते जे लगान आहे म्हणजे आज आपण टॅक्स जीएसटी वगैरे जे भरतो त्या पद्धतीने काय केलं जायचं, लगान दिले जायचे. तर ते महसूल काय करायचे, ते वसूल केलं जायचं.
त्या लहान चित्रपटामध्ये पूर्ण याचं दाखवलेलं आहे. इथून गेल्यानंतर बघा चांगलं पूर्ण ठीक आहे. त्याच्यामुळे काय झालं की शेतकऱ्याकडून काय केलं जाऊ लागलं, बळजबरीनं जबरदस्तीनं महसूल वसुली केली जाऊ लागली. त्याच्यामुळे काय झालं, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली. नंतर मी प्रश्न विचारणार आहे कशामुळे, नवीन महसुली पद्धतीमुळे. दुसरं कारण आहे इंग्लंडच्या बाजारपेठेतील माल भारतामध्ये येणं. म्हणजे इंग्लंडमध्ये जे त्यांच्याकडे कारखाने आहेत, मोठमोठे यंत्र आहेत, मग ते काय करायचे, भारतातून कच्चा माल घेऊन जायचे आणि त्या ठिकाणी काय करायचे, पक्क्या मालामध्ये त्याचं रूपांतर करायचं आणि ते भारतामध्ये आणून विकायचं. हे त्यांचं काय होतं, धोरण होतं. आता त्याचा परिणाम काय झाला की त्यांनी जे त्यांचा माल आपल्याकडे आणून विकल्यामुळे आपले ज्या वस्तू आहेत किंवा आपले जे हस्तकला आणि कापड उद्योग आहे ते काय झालं, पूर्ण दिवाळखोरीत निघाले. म्हणजे काय की जसं आपण एखादी चांगली वस्तू जर तुम्हाला भेटत असेल कमी किमतीमध्ये, तर मग दुसरी वस्तू आपण घेणार का, नाही घेणार. साहजिक आहे. एखादा जर आपल्याला जसा कपडा आहे, आपल्याला चांगला कपडा मिळत असेल, आपल्याला कपडे कमी किमतीमध्ये, जसं आपण उदाहरण घेतलं तर चायनाच्या वस्तू तुम्ही बघता, खेळणी वगैरे कमीत कमी किमतीमध्ये तुम्हाला चांगले मिळतात. आपण काय करतो, भारतीय आपण घेत नाही, आपण काय करतो त्याच्याकडे जास्त आहे. जर तुम्ही मोबाईलचा जर बघितलं तुम्ही, तर सुरुवातीला फक्त चायना मोबाईल, सगळीकडे चायना मोबाईल. म्हणजे आपला मोबाईल जो 15-20 हजाराला मिळतो तो 5,000ला तुम्हाला चायनाचा मिळेल. म्हणजे काय की ते त्या मोठ्या प्रमाणात बनवतात, तसे कारखाने तशा त्यांच्याकडे वस्तू आहेत. त्यामुळे काय होतं की ते त्यांचा माल आपल्याकडे आणून ते विकायचे. त्याच्यामुळे काय होईल, आपले उद्योगधंदे काय झाले, बंद पडले. त्याच्यानंतर काय केले, उद्योगधंद्यावर त्यांनी काय केलं, जाचक कर लावले. मग कर लावल्यामुळे काय झालं, उत्पन्नच नाहीये. मग आपल्यालाच उत्पन्न भेटत नाही तर मग त्यांना द्यायचं कुठून, कर कुठून द्यायचा. म्हणजे काय झालं, एक शेतकरी नवीन महसूल पद्धतीने शेतकरी त्रस्त झाले. त्याच्यानंतर त्यांचा माल इथं आल्यामुळं आपला माल इथं नाही गेला. त्याच्यामुळे आपले जे हे होते कारागीर होते ते काय झाले, पूर्ण बेरोजगार झाले की त्यांचा माल इथं नाही गेला. त्याच्यानंतर काय झाले, उद्योगधंद्यावर त्यांनी जाचक कर बसवले. जाचक कर बसवल्यामुळे काय झालं, काय होईल, उद्योगधंदे बंद पडले. त्याच्यामुळे काय झालं की आपल्या पूर्ण भारतीयांमध्ये एक प्रकारचं अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं. हे झालं आर्थिक कारण. आता आपण पुढचं कारण बघूया. पुढचं आहे सामाजिक कारण. सती प्रथा काय होती माहिती आहे तुम्हाला, काय होती सती प्रथा, कोण सांगते, आपले तरी सांगा, सांगा. ठीक आहे. ही काय होती, सती प्रथा होती. ही आपल्या भारतीयांमध्ये किंवा आपल्या संस्कृतीमध्ये होती. काय व्हायचं, पतीचं मृत्यू झालं की पत्नी जी असेल त्यांनी काय करायचं, त्याचा काही कारण नसताना, काही नसताना त्यांनी त्याला जिवंत त्या ठिकाणी त्याच्यावर जाळलं जायचं. चांगली होती का प्रथा, होती का नव्हती? ठीक आहे. दुसरं आहे बघा, विधवा पुनर्विवाह. तर दुसरं आपल्याकडे जी प्रथा होती की विधवांना म्हणजे काय केलं, पुनर्विवाहाची परवानगी नसायची. आणि काय व्हायचं की बालविवाह, बालविवाह म्हणजे कमी वयामध्ये काय व्हायचे, विवाह व्हायचे. आणि त्याच्यामुळे जर एखाद्याचा जर मृत्यू झाला असेल, काही कारणास्तव सोडून दिलं, काय झालं असेल, किंवा त्याचा पती किंवा त्याचा बाबा जे असेल तो मृत्यूमुखी पडलेला असेल, तर मग काय व्हायचं, त्याला पुनर्विवाह करण्याची त्याला परवानगी मिळत नसे. तर इंग्रजांना असं वाटलं की आता ह्या ज्या प्रथा आहेत, जसं सती, आता कशाला बिचारीचा काही दोष नसताना त्याचा काय केलं, त्याला जाळून मारणे, किंवा जर विधवा असेल, आता पूर्ण आयुष्य त्याचा नवरा जर मेलेला असेल तर त्याला पूर्ण आयुष्य त्याला एकटीला मग जगायचं आहे. मग त्याच्यासाठी पुन्हा आणखी वेगळे नियम की कपडे पांढरेच घालावे, कपडे घालू नये, हे करू नये, ते करू नये. म्हणजे असे बरेच त्याच्यामध्ये, त्याच्यावर तो आपला विषय नाहीये, पण त्याच्यावर तेवढे बंधन त्याच्यावर घातली जायची आणि बालविवाह केला जायचा. म्हणजे इंग्रजांना असं वाटलं की आता ह्या ज्या प्रथा आहेत ह्या काय आहेत, एकदम चुकीच्या आहेत, म्हणजे हे मानवतेच्या विरोधामध्ये आहे. याच्यामध्ये काय झालं पाहिजे, ह्याच्यावर आपल्याला काहीतरी कायदे करायला पाहिजे, ह्याला कुठेतरी थांबवायला पाहिजे. मग त्यांनी काय केलं की लॉर्ड बेटिंगने काय केलं, 6 डिसेंबर 1829 मध्ये सतीबंदीचा कायदा केला. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, लॉर्ड बेटिंगने काय केलं, 6 जुलै 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह म्हणजे विधवांना त्यांनी काय केलं, पुनर्विवाहाची परवानगी त्यांनी दिली आणि बालविवाहावर सुद्धा बंदी घातली. आज सुद्धा बालविवाह होत आहे. मग आता आपण कधीचा विचार करतो, 1800चा विचार करतो आपण. आज सुद्धा समाजामध्ये तुम्ही बघितलं तर इतके कायदे असून हे असून आज सुद्धा बालविवाह होत असलेले आपल्याला पाहायला दिसतात. तर आता ह्या ज्या प्रथा आहेत हे आपण जरी बघितल्या की माणुसकीच्या दृष्टिकोनातून, मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी बंद केलं, हे योग्य केलं. पण आपल्याला काय वाटतं, भारतीयांना काय वाटतं की हे बाहेरून आले आणि काय करतायत, आपल्या रूढी, प्रथा, परंपरा याच्यामध्ये काय करतायत, हे बदल करतायत. जसं उदाहरणार्थ एखादा पाहुणा आपल्या घरामध्ये आला
त्याला आपण राहायला सांगितलं तो म्हणता यार तुमचं ते रूमच व्यवस्थित नाहीये, तुमचं किचन तिकडे पाहिजे होतं, तुमच्याकडे गॅलरीच नाहीये. आपण काय म्हणणार ते बाबा राहायचं तर आहे नंतर जा. त्याला कळून बघा राहायला एक तर फुकटामध्ये येऊन राहतो इथे म्हणून आपल्याला शिकवतो की हे तुमचं व्यवस्थित नाही, हे असं करायला पाहिजे, ते तसं करायला पाहिजे. हे आपल्याला आवडत नाही. कारण की मानसिकता कशी आहे, आपल्याला काय ते योग्य असेल किंवा अयोग्य असेल, आपली मानसिकता कशी असते की आपलं खरं आहे, आम्हाला सांगायची तुम्हाला तुमची गरज नाही. मग त्याच्यामुळे काय झालं की अरे हे आपलं काय करताय पूर्ण आपल्या रूढी प्रथा परंपरा हे इंग्रज काय करत आहे बदलत आहे, अशी धारणा काय झाली लोकांमध्ये निर्माण झाली. ठीक आहे, पुढचं कारण आपण बघूया राजकीय कारण. आता राजकीय काळामध्ये काय आहे माहिती काय, जसं की लाल दलौजी होता, हे काय होता खूप महत्त्वाकांक्षी होता. त्याला काय करायचं होतं की लगेच पूर्ण सत्ता आपल्या पूर्ण भारतामध्ये आपले जास्तीत जास्त जे संस्थाने असतील ती आपलं किंवा राज्य आजचे जे आपण बघितलं तर राज्य ही आपल्या ताब्यामध्ये कशी येतील हे त्याचं धोरण होतं. त्यासाठी त्यांनी काय केलं की अयोध्याच्या नवाबाला काय केलं की तू गैरकारभार करतोय म्हणून काय केलं त्याला पदावरून हटवून दिलं. झालं अयोध्या पक्षाला नाही घेतली. त्याच्यानंतर काय केलं त्यांनी दत्तपुत्राचा वारसा हक्क नामंजूर केला. दत्तपुत्र म्हणजे काय, दत्तपुत्र काय माहिती काय, दुसऱ्यांचं बाळ घ्यायचं. ठीक आहे, खूप छान. कुठून सांगायचं, घाबरायचं नाही, चुकलं तरी सांगायचं. कारण की न सांगण्यापेक्षा आपण कितीतरी श्रेष्ठ असतो माहिती आहे. याने तर प्रयत्न सुद्धा केला नाही, तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे ज्याला मूलबाळ नाहीये त्याने काय करायचं, दुसऱ्याचं बाळ घ्यायचं. म्हणजे काही ठिकाणी जसं आपण बघितलं की सातारा, नागपूर आणि झाशी या ठिकाणी जे राजे होते त्यांना काय होतं, मूलबाळ नव्हतं. तर त्यांनी काय केलं माहिती आहे का, मग त्यांनी केलं की यांना मूलबाळ नसल्यामुळे त्यांनी दुसऱ्याचं बाळ घेतलं. तर त्यांनी काय केलं, नाही तुम्ही जर दुसऱ्याचं घेतलेलं असेल तर मग त्याला काय करायचं, त्याला तो राजा बनणार नाही. म्हणजे ती ती म्हणजे एखादं उदाहरण सांगितलं की एखाद्याचं घर आहे, आता त्या माणसाला मूलबाळ नाही, घर आहे त्याला शेती आहे पण त्याला काय मूलबाळ नाही. मग त्याने काय करायचं, दुसऱ्याचं बाळ घेतलेलं त्याला म्हणायचं तुझे बाळ घेतलेलं आहे, त्याला तुला हे घर देता येणार नाही, त्याला ही जमीन सुद्धा देता येणार नाही, तुझी ही कुणाची आहे, शासनाची आहे, म्हणजे हे आमची आहे. म्हणजे हे काय अत्यंत चुकीचं असं धोरण त्यांनी काय केलं होतं, अवलंबिलं होतं. त्यामुळे काय झालं की लोकांमध्ये मग हे सगळे लोक काय झाले की जे त्यांनी आपल्या ताब्यामध्ये घेतले संस्थाने किंवा आपण छोटे छोटे राज्य, कारण की आता आपण एक संघ भारत होतो त्यावेळेस एक संघ भारत असा नव्हता, छोट्या छोट्या राज्यामध्ये वेगवेगळे जसं आपण स्टेट आपण बोलतो महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, म्हणजे या पद्धतीचे काय होते राज्य त्यावेळेस संस्थाने होती आणि वेगवेगळे छोटे छोटे राज्य तिथं राज्य करत होते. तर यांनी काय केलं, सगळ्यांना हटवून कसं आपल्याला ताब्यात घेता येते, म्हणजे आपली सत्ता कशा पद्धतीने आपल्याला सत्तेचा विस्तार करता येईल हे धोरण यांनी अवलंबिलं. याच्यामुळे काय झालं की लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात असंतोषाचं वातावरण निर्माण झालं. हिंदी सैनिकातील असंतोष. हिंदी सैनिक म्हणजे कोण, हिंदी बोलणारे कोण ना, हिंदी सैनिक म्हणजे कोण सांगा, भारतीय सैनिक. बघा कसं होतं की त्यांच्यामध्ये दोन प्रकारचे सैनिक होते, इंग्रज सैनिक आणि हिंदी सैनिक. हिंदी सैनिक म्हणजे भारतीय, जे की भारतीय असून सुद्धा कोणासाठी काम करत आहे, इंग्रजांसाठी काम करत आहे किंवा त्यांच्याकडे जसं आपण नोकरी, एक प्रकारची नोकरी त्या ठिकाणी करताय. ठीक आहे, ताशे हिंदी सैनिक. मग त्यांनी काय केलं की हिंदी सैनिकांना ते तुच्छतेने वागवायचे. कोण, ब्रिटिश सैनिक. ते काय करायचे की आपल्याला कमी लेखायचे, म्हणजे आम्ही काय श्रेष्ठ आहे आणि हे काय आहे कमी दर्जाचे, म्हणजे आमच्या खालच्या दर्जाचे आहे, आम्ही श्रेष्ठ आहे हे कमी आहे. त्यांना तुच्छतेने वागवायचं, प्रत्येक ठिकाणी वागताना करताना त्यांना काय करायचं, त्यांचा अपमान करायचे. ठीक आहे. दुसरं आहे की सुभेदारपेक्षा वरचं पद त्यांना द्यायचं नाही. आलं लक्षात, म्हणजे मोठ्या पदावर त्यांना द्यायचं नाही. जसं आपण शाळेवर बघतो तुमच्या प्यून आहे ना, शाळेवर कलर काय प्यून आहे, पुन्हा शिक्षक आहे आणि तुमचं मुख्याध्यापक आहे. मग ह्यांना काय करायचं, कलर किंवा प्यूनची नोकरी द्यायची. हिंदी सैनिकांना वरचं पद त्यांना द्यायचं नाही, म्हणजे आपल्या लेवलला त्यांना काय करायचं, येऊ द्यायचं नाही. त्यांनी खालच्या लेवलला राहावं, त्यांनी कलर पिऊने काय करावं, फक्त आपलं कामच करावं, त्यांनी वर येऊ नये. शिपाई असतो ना तुमच्याकडे, मग तशा पद्धतीचं ते होतं की त्यांना सुभेदारपेक्षा वरचं पद त्यांना द्यायचं नाही, त्यांना खालचं पदच द्यायचं नाही. आलं लक्षात. तर मग ब्रिटिश सैनिकांपेक्षा त्यांना काय पगार कमी. आलं लक्षात. म्हणजे ब्रिटिश सैनिकांना काय केलेलं असायचं, जास्त वेतन आणि ह्यांना काय वेतन कमी. म्हणजे काम तेवढंच काय, त्यांच्यापेक्षा जास्त काम यांनी करायचं, पण वेतन यांना कशाला, हिंदी सैनिकांना काय कमी आहे आणि ब्रिटिशांना वेतन काय
जास्त आहे. आता त्यांनी नंतर काय केलं की सुरुवातीला दिलेल्या सोयी सुविधा कमी केल्या. म्हणजे बऱ्याच जणांना काय असेल जसं आपण बघतो की पेन्शन योजना, त्याला रिटायर झाल्यानंतर सुद्धा काय होतं आपल्याकडे की रिटायर झाल्यानंतर मरेपर्यंत त्याला काय करायचं, त्याला पगार त्याला मिळत असतो. तसं त्यांना काय व्हायचं की त्यांना काही वेतन किंवा काही सोयी सुविधा त्यांना होत्या, पण त्यांनी काय केले की नाही, या वेतन आणि सोयी सुविधा कुणाला मिळणार, फक्त ब्रिटिश सैनिकांना मिळणार, हिंदी सैनिकांना मिळणार नाही. मग त्याच्यामुळे काय झालं की पूर्ण सैनिक सुद्धा काय झाले त्यांच्या विरोधामध्ये गेले. काय झोप झाली का झोप आता आपण बघू उठावाचं तात्कालिक कारण. मग यांनी काय केलं, इंग्रजांनी की जे हिंदी सैनिक होते त्यांच्यासाठी त्यांनी काय केलं की एनफिल्ड नावाच्या बंदुका त्याला दिलेले, लांब बंदुका नसायचे का, आता सारखे नाही एवढंसं फार नाही आवाज नाही काही नाही काय तसं नसायचं. पहिले काय असायचं, मोठ्या मोठ्या बंदुका असायचे, मग त्याला ते ओढणं हे करणं, त्याच्यामध्ये कारतूस घालणं ही पद्धत होती. म्हणजे अत्याधुनिक शस्त्र असं त्यावेळेस नव्हते. तर त्यांनी काय केलं की तशा पद्धतीच्या बंदुका भारतीयांना दिल्या. मग त्याने काय केलं की त्या बंदुकामध्ये वापरण्यासाठी जे कारतूस होतं, कारतूस बघायचं तुम्ही एका चित्रपटात बघत नाही कोणाला उडायचं तसं, तर ते कारतूस काय करावं लागायचं, त्याच्यावर एक आवरण असायचं, कव्हर असायचं कव्हर. मग ते कव्हर काय करायचं, तोंडाने तोडायचं आणि मग त्याला त्याच्यामध्ये बसवायचं बंदुकीमध्ये. ही त्याची काय होती पद्धत होती. आता काय झालं की त्यांना माहित झालं की त्या कारतूसावर कशाची शैली आहे, गाय आणि डुकराची शैली आहे. काय झालं शैली काय होतं, त्याच्यामुळे हिंदू आणि मुस्लिमांच्या भावना दुखावल्या. कशा प्रकारे दुखावल्या, काय होतं, गाय आणि डुकराची शैली असतं काय होतं, काय होतं रे, गायची चर्मनाव दिली तुला काढ पकडून तोंडात काढशील का, काय झालं, कशा भावना दुखावल्या, तोडायचं तोडायचं काय फरक पडतो. धर्म, ठीक आहे, खूप छान. धर्म म्हणजे कसं आहे की तुमचं हिंदू साठी गाय हे काय आहे, माता आहे, पवित्र सांगायचं कधी सांगायचं माहित नाही का. आणि डुक्कर जे आहे हे काय आहे, मुस्लिमांसाठी अपवित्र आहे. म्हणजे काय झालं की त्या धर्मीयांच्या भावना आम्ही त्याला तोंडामध्ये कसं घ्यायचं आणि त्याची चरबी तुम्ही त्याला लावलेली आहे. त्याच्यामुळे काय झालं की लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला. सांगत रे म्हणजे एक तर काय आहे की तुम्ही सगळं अर्थकारण पूर्ण हातामध्ये घेतलं, सामाजिक पूर्ण तुम्ही आमच्या पंथावर सगळ्या बंद केल्या, त्याच्यानंतर हिंदी सैनिकांवर आमच्यावर सुद्धा तुम्ही अन्याय अत्याचार करता, आमच्याकडे येऊन आणि पुन्हा आमच्याकडे काय करता, या पद्धतीने आम्हाला कारतूस ठेवण्यासाठी किंवा हे वापरण्यासाठी आमच्याकडे काय करतात, बंदी घालतात. हे काय झालं, याच्यामुळे काय झालं की पूर्ण भारतीयांमध्ये पहिले समाजामध्ये तर होतं, सामाजिक सामान्य लोकांमध्ये होतं, पण आता काय झालं, सैनिक सुद्धा काय झाले त्यांच्या इंग्रजांच्या विरोधामध्ये गेले. आता एक उठावाचा वनवा पेटला, म्हणजे उठावाची सुरुवात कुठून झाली. आता बघा, कारतूस न वापरणाऱ्या सैनिकावर काय केलं जायचं, शिस्तभंगाची कारवाई. म्हणजे ज्याने मात्र निकाल वापरतो ते मला नाही वापरायचं, दुसऱ्याला घेऊन जायला लगेच त्याला काय करायची, शिक्षा द्यायची. अशी लगेच फाशी असते का, कारतूस न वापरले लगेच फाशी मागवतो कसं होतं त्यांच्याकडे काम करायला, इतक्या लोक कसं फाशी देते. पण त्याने काय केलं, बरापूर येथील जे मंगल पांडे आहे, आणि मंगल पांडे चित्रपट बघितलं, मंगल पांडे काही बघत नाही काय म्हणतात ते काय बघितलं नाही ना, आमिर खानचा मंगल पांडे ते बघितलं तुम्हाला लक्षात येईल पूर्ण 1857 काय आहे. तर त्यांनी काय केले की मंगल पांडेने कारतूस वापरण्यासाठी सक्ती करणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यावर त्यांनी काय केली, गोळी झाडली, मारलं त्याला. आणि तो मारल्यावर काय केलं की मंगल पांडेला फाशी देण्यात आली. आपण यांनी काय केलं की आपल्या नियमाचं भंग केलेलं आहे आणि याच्यामुळे काय करायचं, त्याला फाशी देऊन टाकायची. मग त्यांनी काय केलं, मंगल पांडेला फाशी देण्यात आली. आता ही बातमी काय झाली की मंगल पांडेला फाशी दिली, ही बातमी पूर्ण भारतामध्ये पसरली की आपल्या आणि त्याच्यामुळे मंगल पांडे जे आहे तिथूनच त्यांचा मग इतिहास चालू झाला की त्याच्या या ऍक्टिव्हिटीमुळे पूर्ण इतिहासामध्ये ते जिवंत राहिलेले आहे. बघा काय होतं की आपण एक कार्य केल्यामुळे, कारण की 1857चा उठाव घडण्यास ते काय आहे कारणीभूत आहे. एक अधिकाऱ्याला मारणं हे मोठं कार्य नाहीये, लक्षात राहू द्या. पण त्यांनी ते मारल्यामुळं तिथून 1857च्या उठावाची ठिणगी पडली. त्याच्यामुळे काय की महत्वाची घटना आहे. तर त्यांनी मारल्यामुळे काय झालं की पूर्ण सगळे पलटण जे होते, पलटण म्हणजे काय की त्याचं
जसं हे असतो, जसं आपण हे बघतो सैनिकांची तुकडी असते, पण काय 12 मे मेरठ छावणीची पूर्ण करण्यास काय केली, बंड करून उठली. म्हणजे अशा वेगवेगळ्या ज्या बंड होत्या वेगवेगळ्या संस्थानामध्ये जे की भारतीय होते म्हणजे ते हिंदी सैनिक होते, त्यांनी काय केलं, पूर्ण बंड करण्यासाठी ते निघाले. 12 मे 1857 त्यांनी दिल्लीचा ताबा घेतला. म्हणजे सगळे कुठे निघाले, दिल्लीकडे निघाले. तुम्ही पुढे पण ते बघा कशा पद्धतीने निघाले, काय झाले त्याचे चित्र वगैरे आपण पुढे बघू. तर त्यांनी काय केलं की पूर्ण 12 मे 1857 पूर्ण दिल्लीपर्यंत गेले, पूर्ण दिल्लीचा ताबा घेतला आणि त्या ठिकाणी मुघल सम्राट बहादूरशाह जफर यांना काय केलं, त्यांनी उठावाचं पूर्ण नेतृत्व कुणाकडे दिले, यांच्याकडे दिले आणि त्यांना भारताचा सम्राट म्हणून घोषित केलं. भारताचे सम्राट होते ते, पण इंग्रज त्यांना काय करत होते, मानत नव्हते. इंग्रज आणि त्यांचं ते काही सम्राटाची पदवी होती ती काढून घेतलेली होती. मग या लोकांनी काय केले की त्यांना पुन्हा हेच आमचे सम्राट आहे आणि यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काय करणार आहोत, आमचा पूर्ण उठाव चालेल असं त्या ठिकाणी ठरवण्यात आलं. हे कोण आहे, मंगल पांडे. नाव सांगायचं, नाव नसतं म्हणजे हे काय आहे, मंगल पांडे. यांनी काय केलं, इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली आणि तिथूनच काय झालं, 1857 च्या उठावाची सुरुवात झालेली आपल्याला पाहायला दिसते. तर हे काय उठावाचं नेतृत्व, म्हणजे उठावाचं नेतृत्व कोणी केलं आपण याच्यातून पाहू शकतो. हे कोण आहे, बहादूर कोण होते, यांना सम्राट म्हणून काय केलेलं, यांना घोषित करण्यात आलं. त्याच्या नेतृत्वाखाली या लोकांनी काय केलेलं आहे, पूर्णपणे उठावाचं नेतृत्व आपल्या हातात घेतलेलं. काय नाव यांचं, एक जण सांगेल उठून, एक जण उलट सांग बघा, तात्यासाहेब टोपे. बस काय उठलो का तू मागे वाचता येते का, वाचता येत नाही काय करायला, कोण त्याच्या बाजूचा तुला वाचता येत नाही, हे आहे असं बारा तुम्हाला भरून दोघांना देईल. उलट सांग राणी लक्ष्मीबाई. हे कोण आहे, बस काय सांग, नारायणसाहेब पेशवे. हे फोटो सांगा, या लोकांनी काय केलेलं आहे, 1857च्या उठावाचं पूर्ण नेतृत्व यांनी केलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये बाकीचे सगळे पूर्णतः होतेच त्याच्यामध्ये, पण हे मुख्य जे व्यक्ती होते हे असलेले आपल्याला पाहायला दिसतात. ठीक आहे, आता हे बघा प्रत्यक्ष उठाव, म्हणजे हे प्रत्यक्ष उठावाचं चित्र आहे. हे जर आपण चित्र बघितलं तर आपल्याला लक्षात येतंय की किती मोठ्या प्रमाणात. आता ते याच्यामध्ये बघा तुम्हाला इंग्रज सैनिक किती आहे आणि भारतीय किंवा उठाव करणारे लोक किती आहेत याच्यावर तुम्हाला त्याची तीव्रता लक्षात येते आणि किती मोठ्या प्रमाणात ह्याच्यामध्ये एखादे झालेले हे बघा, या उठावावर तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी कशा पद्धतीने उठाव झालेला. म्हणजे हे जे उठावाचे जे चित्र आहे हे ज्यावेळेस वेगवेगळ्या ठिकाणी झालेले आहे आणि जे दिल्लीला सगळे लोक निघालेले आहेत त्या रस्त्याचे काय आहे हे चित्र असलेले आपल्याला पाहायला दिसतात. याच्यावरून आपल्याला लक्षात येते की उठावाची व्याप्ती किती होती म्हणून. बघितलं काय दिसतंय तुम्हाला, घोडा दिसतो. म्हणजे याच्यावर आपल्याला हे लक्षात येते हे लोक बघा किती आहे, इंग्रज लोक किती आहे बघा त्याच्याकडे, आणि त्याच्याकडे शस्त्र बघा, याच्याकडे शस्त्र बघा. आता ह्याच्याकडे बघा काय दिसतंय, आणि याच्याकडे काय दिसतंय, बंदुका. म्हणजे काय आहे की यांच्याकडे शस्त्र असं चांगल्या पद्धतीने होते आणि जे होते याच्यामुळे काय झालं की यांना उठावामध्ये लोकांना थांबवण्यामध्ये यश मिळालं. नाहीतर त्यावेळेस काय झाले असते इंग्रज, मग आपल्याला स्वातंत्र्य केव्हा मिळालं असतं, 57 मध्ये. आणि लक्षात हे बघा, या चित्रावर सुद्धा तुम्हाला लक्षात येईल. आता ही आहे उठावाची व्याप्ती. म्हणजे उठाव कुठे कुठे झाले भारतामध्ये, भारतामध्ये कुठे कुठे उठाव झाले हे याच्यावर लक्षात येते आपल्याला. तर याच्यामध्ये दिसते काय, औरंगाबाद. म्हणजे आपल्याकडे सुद्धा काय झालेलं आहे, या ठिकाणी उठाव झाले. म्हणजे भारतामध्ये सर्वच ठिकाणी तुम्हाला येतं. पेशावर असेल, आता पेशावर आहोत कुठे सध्या, पाकिस्तानामध्ये आपल्याकडे. मग आता इथे कसं काय दिसतंय,
पहिले आपल्याकडे होते पण काय केलं नंतर तिकडं पाणी काय होतं पाणी पूर्वी हे आपल्याला पूर्ण भारत असल्यामुळे हे सुद्धा आपल्याकडे दिसत आहे. आता बघा उठाव पूर्ण जवळजवळ सगळीकडेच काय झालेला आहे उठाव झालेला आपल्याला पाहायला दिसतो. ढाकापर्यंत इथं चितगाव इकडे जर तुम्ही बघितलं तर कराची शिकारपूर इकडे खाली जर तुम्ही आपल्या कोल्हापूर सातारा औरंगाबाद आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं तर या सर्व ठिकाणी काय झालेलं आहे उठाव झालेला आहे. हे तुम्हाला डॉल दिसते लढ्याची महत्त्वपूर्ण काय ठिकाणे आहे आणि पिवळं काय इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेश म्हणजे हे एवढं हे दिसतंय पांढरं तेवढं फक्त काय होतं इंग्रजांच्या ताब्यात नव्हतं. केव्हा 1857 ज्यावेळेस उठाव झाला त्यावेळेस काय होतं की हे पूर्ण हे जे आहे हे फक्त पांढरं सोडून बाकी बघा जवळजवळ पूर्ण भाग त्यांनी काय केलेला होता व्यापलेला होता. आणि लाल दरवर्षी आपण बघितलं की त्याला काय करायचं होतं इंग्रजांना पूर्ण हे जे राहिलेले भाग आहेत हे जे पांढरे दिसतात हे सुद्धा त्यांना काय करायचे होते ताब्यामध्ये घ्यायचे होते. आलं लक्षात. तर या पद्धतीने आपण बघतो की उठाव हे खूप मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पाहायला दिसतो आणि त्याच्यामुळे त्याचं काय इतिहासामध्ये त्याला महत्त्वाचं स्थान असलेलं आपल्याला पाहायला दिसतं. ठीक आहे. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो त्याची तुम्हाला उत्तर द्यायची. आपण जे तुम्हाला शिकवलेलं आहे त्या भागावर आधारित तुम्हाला मी काय करतो काही प्रश्न विचारतो त्याची तुम्हाला उत्तर द्यायचे आहे. ठीक आहे. येतं सगळ्यांना मला सांगा आता 1857 रोजी सामाजिक कारणे काय होते. सामाजिक कारणे काय होते 1857 रोजी कोणकोणत्या प्रथा केल्या इंग्रजांनी कोणकोणत्या प्रथा बंद केल्या सांगा लवकर. कुठे सांगा सतीपती प्रथा. ठीक आहे खूप छान. आणखी सतीपती प्रथा आणि बालविवाह प्रथा. ठीक आहे खूप छान. आणखी फोटो सांगा आहे पुनर्विवाह ठीक आहे खूप छान. विधवा तर या पद्धतीच्या त्यांनी काय केलेल्या आपल्या प्रथा बंद केल्यामुळे काय झालं होतं भारतीयांमध्ये अशांतचं वातावरण निर्माण झालं. आता मला सांगा हिंदी सैनिकांमध्ये अशांतचं वातावरण का पसरलं. हिंदी सैनिकांमध्ये एक एक सांगा उठून सांगा. आता तर खाली जातो कळता येतो सायकल मॅडम आपल्याला पण असं मारते तुला धरून मॅडम कसं मारतात मला माहिती हे सांगा. हिंदी सैनिकांमध्ये अशांतच का निर्माण झाला होता सांगा. काय काय करायचं ठीक आहे खूप छान. आणखी आणखी सांगा. व्हिडिओ करता करता आठवण करायचं. ठीक आहे सांगा कशामुळे असं सांगा. सुभेदारापेक्षा वरचे पद दिले जात नव्हते. ठीक आहे. आणखी आणखी सुभेदारापेक्षा वरचे पद दिले जायचं. आणखी काय होतं सांगा. वेतन व भत्ते कमी केले. ठीक आहे. आणखी काय होतं वेतन भत्ते होते. आणखी काय होतं पगार कसा होता त्यांना जास्त होता भारतीयांपेक्षा. मग कधी सांगायचं कमी होता का जास्त होता कमी होता. ठीक आहे. आणखी एक विचारलं तुम्ही आणखी काय होतं त्यांना खूप सन्मानाने वागवत होते. आपला हिंदी सैनिक दिसला की त्याच्या गळ्यामध्ये हात घालायचे त्याला एकदम हे करायचे नाही का भेदभाव होता. आणखी तुच्छतेने वागवायचे. आलं लक्षात.
उष्णतेने वाढवणे. ठीक आहे. हे काय होतं त्याची हिंदी सैनिकांमध्ये याच्यामुळे काय झालं होतं अशांतराचं वातावरण होतं. ठीक आहे. आता मला सांगा की तात्कालिक कारण काय होतं 1857 जेवणावर? काय होतं काय बेटा? कारतूस प्रकरण. काय होतं कारतूस प्रकरण? गाय आणि डुकराची जन्मची मातृत्वावर लावली होती. मुसद्दीक में और एक बोलो दूसरा बोलो 2-4 बोलो उसको किसी और को. ये बोलो का रे? आता मला सांगा एकदम नाही आपण तो वाचता येत नाही. मला सांगा की मंगल पांडेने गोळी झाडली होती कुणावर? इंग्रज अधिकाऱ्यावर. तर योग्य केलं होतं का त्यांनी? झाडायला पाहिजे होती की नव्हती? अरे जे बघतो या सांगून तिला मंगल पांडे समजत काही येत नाही त्याला. सांग ना उठा. झाडायला पाहिजे होती की नव्हती? तुमचं मत सांगा जरा. कुठून सांगा. झाडायला पाहिजे होती कशामुळे? काय झालं त्याच्यामुळे जवळ पण झाला ना पण झाडायला पाहिजे बघा किती आणि असं मागे पुढं करायचं. एक तर यश नाही तर नो. बघा महिना बघा आमच्या ठीक आहे. खूप छान. झाडायला पाहिजे कशामुळे? मला जर म्हणलं आता की ठीक आहे चला एक तुम्हाला दिलं की गायची शर्यत लावून तुम्हाला दिलं थोडा कारण सांगितलं. काय सांगलं मग साहजिक आहे की आपल्यावर जर अन्याय अत्याचार होत असेल हे असेल तर आपण त्याचा काय करायला पाहिजे? प्रतिकार करायला पाहिजे. आणि लक्षात का नाही करायला पाहिजे? मग एकदा भारतासाठी चांगले होते का? नाही. वाईट होते? कशामुळे? कशामुळे वाईट होतं रे एकदा? हा उठ लवकर उठ. अरे उठ रे. नाही सर काय फक्त चांगले होते का वाईट होते हे सांगायचं? नाही सर हो सर काय वाईट होते. कशामुळे? कशामुळे वाईट होते? तू सांग. उठ लवकर सांग. चांगले होते वाईट होते सांग. उठ उभा राहा. काय नाव तुझं? मोठ्या नाव सांग. नाव तरी मोठ्या सांग. मैत्री. काय मैत्री असं करायचं? ते आता खाली बोलून उपयोग नाही. बोलायचं तर सगळ्या समोर बोलायचं व्यवस्थित बोलायचं. त्याला बोलून काय त्याला एकदा नाही. वाईट होते. कशामुळे वाईट होते? काय करायचे? अत्याचार करायचे. अत्याचार करायचे. आपले दूर करायचे. त्याच्यामुळे काय होते ते चांगले नव्हते नाही का? कोण वाचते मला प्रश्न? आवाज शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती गडबडमुळे खालावली. कशामुळे खालावली? परीक्षेला असं कशामुळे खालावली? व्यापारामुळे. पुढून सांगा तो प्रश्न होता. कर पद्धत किंवा नवीन महसूल पद्धतीमुळे खालावली. दुसरं कोण वाचतं? ते बोलत काय कामात वाचा. दुसरं कोणकोणते कायदे केले इंग्रजांनी? कोण सांगताय? ह्याच्यात गेले रे
या ह्याच्यात सरळ झालं पाहिजे अशा आहे ना प्रश्न जास्त विचारत पाहिजे कशाची काळजी घ्यायला रे जेव्हा पण प्रश्न विचारला तेव्हा असं खाली घालून बसायचं चांगले बोलत होतो कोणते कायदे केले इंग्रजांनी काय केले सांगा बघा कोणते दोन कायदे केले सांगा आपण सांगा काय सांगा काय केले की नाही केले हो आता काय ठीक आहे त्याच्यावर वाचता घ्यायला होतं घ्यायला होतं तू आता तुला चला इंग्रजी अरे हे दिसतंय का ठीक आहे खाली होता खूप छान हिंदी सैनिकांना दंडापेक्षा वरचे पद दिले जात नव्हते कशापेक्षा वरचे तू सांग बेटा सुभेदारपेक्षा वरचे पद दिले जात नव्हते हा एक वाजता आवाज दिसतंय का मॉडेल बस बस मॉडेल वाजता तू वाज उत्तर बोल दे तू फक्त हात बंद कर वाचता येईल तुला आवाज ठीक आहे खूप छान बसा एक दोन विद्यार्थी मग काय होते हुशार होते सर्व हुशार चला घरा पाण्यात प्रश्न घेऊन घ्या नको नको काय म्हणे शाळेवर येऊन चेक करणार आहे हा शाळेवर येऊन हे प्रश्नाचं उत्तर चेक करणार आहे तुमच्या मॅडमकडे सांगितलं नाही मॅडम मध्ये मी झोप ठेवतो त्याच्यावर झालं मला पण त्याचा झालं का दिलं का शाळेवर आल्यानंतर तुमच्याकडून चेक करा ठीक आहे काय तुम्ही सहज आले म्हणा ना उसके हो गया